विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते। मागील वेळेस सर्कल या चॅप्टरमधील काही सम आपण अभ्यासलेले होते। त्यानंतर पुढील जे सम आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत। 2/84 पेज नंबर 84 क्वेश्चन नंबर 2 मी रीड करतो, टेक्स्टबुक मध्ये तुम्ही पाहिजे। Line L touches a circle with center O at point P. If radius of the circle is 9 cm, answer the following. First question दिला आहे, what is distance OP equal to question mark Y. Second question, if distance OQ equal to 8 semi, where does the point Q lies? If distance PQ equal to 15 cm, या क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे। थर्ड क्वेश्चन मध्ये इफ डिस्टन्स PQ, त्या PQ जागेवरती आपण OR करायचे। PQ नाही OR, ओल्ड टेक्स्टबुक मध्ये ते PQ प्रिंट झालेले आहे, त्या ठिकाणी आपण OR करायचे। इफ डिस्टन्स OR इक्वल टू 15 सेमी, हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर लाइन ऑन लाइन L? At what distance will each of them be from point P? ही फिगर त्यांनी तुम्हाला दिलेली आहे। ओ हा सर्कलचा सेंटर आहे, ही लाईन सर्कलला P या पॉइंट मध्ये टच करते आणि तुम्हाला त्या सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर तुम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि मग तुम्हाला त्यांनी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत। त्यातील फर्स्ट क्वेश्चन जो त्यांनी विचारलेला आहे, डिस्टन्स OP म्हणजे OP हे डिस्टन्स किती आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं। सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे OQ इक्वल टू 8 सेंटीमीटर आणि मग तो जो पॉइंट Q आहे तो कुठे लाय होतोय हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे की R हा जो पॉइंट आहे हा R पॉइंट लाइन L वर आहे आणि OR इक्वल टू 15 सेंटीमीटर तुम्हाला दिलेला आहे। तर आर सारखे जे पॉइंट आहेत ते किती लाइन L वरती लाय होतात असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे आणि PR डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे। बघा ही फिगर त्यांनी दिलेली आहे, यामध्ये O हा सर्कलचा सेंटर आहे। त्यातील फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण घेतोय, लाइन L टचेस अ सर्कल विथ सेंटर O. Line L touches a circle with center O. Line L touches a circle with center O at a point P. Line L touches a circle with center O at point P. हे त्यांनी क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेले आहे। आता म्हणजे ही टँजेंट झाली, ही रेडियस झाली, म्हणजे हा अँगल 90 चा तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजे सेक OP हा लाइन L वरती परपेंडिक्युलर आहे। देयरफॉर सेक OP परपेंडिक्युलर लाइन L, त्याला आपण म्हणतो टँजेंट थिअरम। हा टँजेंट थिअरम आहे, सेक OP परपेंडिक्युलर लाइन L। देयरफॉर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट O फ्रॉम लाइन L, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट O फ्रॉम लाइन L, आणि ते डिस्टन्स कोणता आहे तर OP आहे। OP त्या सर्कलची रेडियस आहे, इक्वल टू रेडियस ऑफ अ सर्कल आणि मग ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे डिस्टन्स OP इक्वल टू रेडियस ऑफ अ सर्कल, त्यांनी तुम्हाला दिलेली 9 सेंटीमीटर। देयरफॉर डिस्टन्स OP इक्वल टू 9 सेंटीमीटर। हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन। सेकंड मध्ये त्यांनी दिलेले तुम्हाला OQ हे जे डिस्टन्स आहे हे 8 सेंटीमीटर आहे, सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर आहे आणि OQ डिस्टन्स 8 सेंटीमीटर आहे। याचा अर्थ असा का हा जो Q पॉइंट आहे हा Q पॉइंट सर्कलच्या इंटेरियर पार्ट मध्ये येणार आहे, तो एक्सटेरियर पार्ट मध्ये जाणार नाही। तो एक्सटेरियर पार्ट मध्ये केव्हा गेला असता तर
हे जे OQ डिस्टन्स आहे हे OQ डिस्टन्स रेडियसपेक्षा जर तुम्हाला जास्त दिलं असतं तर ग्रेटर दिलं असतं तर रेडियस इतकं जर दिलं असतं तर तो पॉईंट सर्कलवरती लाय झाला असता. पण रेडियसपेक्षा डिस्टन्स हे कमी आहे, स्मॉल आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे का हा पॉईंट सर्कलच्या इंटिरियर पार्टमध्ये येणार आहे. सेकंड क्वेश्चन, डिस्टन्स OQ इक्वल टू 8 सेमी, रेडियस इक्वल टू 9 सेमी. देअरफॉर डिस्टन्स OQ इज लेस दॅन रेडियस. डिस्टन्स OQ ही रेडियसपेक्षा लहान आहे. देअरफॉर पॉईंट Q लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. म्हणजे लाईन हा जो पॉईंट जो Q आहे हा पॉईंट Q कशामध्ये लाय होतोय तर इंटेरियर ऑफ अ सर्कल. देन थर्ड क्वेश्चन, line L touches a circle with center O at point P. Line L touches a circle with center O at point P. Therefore, in triangle OPR, angle OPR equal to 90 degree. म्हणजे हा तुमचा अँगल 90 डिग्रीचा येणार आहे. याला रिझन आलं टँजेंट थिअरम. आणि मग हा राईट अँगल ट्रायंगल झाल्यामुळे इथे आपण पायथागोरसचा थिअरम यूज करू शकतो. म्हणजे OR स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. OR स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, याला रिझन आलं पायथागोरस थिअरम. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू पुट करूया. OR ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 15, 15चा स्क्वेअर इक्वल टू OP ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 9, 9चा स्क्वेअर प्लस PRचा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर आला 225 इक्वल टू 81 प्लस PR स्क्वेअर. 81 तिकडे गेला मायनस झाला म्हणजे 225 मायनस 81 इक्वल टू PR स्क्वेअर. आणि यांचं सबस्ट्रॅक्शन केलं का तुम्हाला 144 येतं म्हणजे 144 इक्वल टू PR स्क्वेअर. PRचा स्क्वेअर आहे म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्सचं स्क्वेअर रूट घ्यायचंय. PRच्या स्क्वेअर रूटचं आलं स्क्वेअर रूट, PRच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं PR आणि 144चं स्क्वेअर रूट आलं 12 सेंटीमीटर. याचा अर्थ PR हे डिस्टन्स 12 सेंटीमीटर आहे आणि इकडे पण तो पॉइंट लाय होणार आहे. तर आपण R डॅशने काय केलेलं आहे दाखवलेलं आहे म्हणजे हेही डिस्टन्स तुमचं 12 सेंटीमीटर येणार आहे. देअर आर 2 लोकेशन्स ऑफ पॉइंट R ऑन लाईन L. म्हणजे याचा अर्थ या लाईन L वरती R या पॉइंटचे 2 लोकेशन्स आहेत. पॉइंट R इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट P. आणि तो जो R पॉइंट आहे हा R पॉइंट 12 सेंटीमीटर वरती आहे पॉइंट P पासून. म्हणजे PR डिस्टन्स 12 सेंटीमीटर, PR डॅश हे डिस्टन्स तुम्हाला 12 सेंटीमीटर मिळणार आहे. आणि मग खाली आपण लिहिलंय देअरफॉर पॉइंट R इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट P. नेक्स्ट क्वेश्चन 2/55. त्याची फिगर मी ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो. इन द ॲडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. फ्रॉम पॉइंट R sec RM and sec RN are tangent segments touching the circle at M and N. If OR equal to 10 semi and radius of the circle equal to 5 semi, then first question त्यांनी विचारलेला आहे what is the length of each tangent segment. Second, what is the measure of angle MRO. Third, what is the measure of angle MRN. 3 क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेले आहेत. ही फिगर त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये आपण सेक OM आणि सेक ON हे आपल्याला ड्रॉ करावे लागेल म्हणजे हे आपलं कन्स्ट्रक्शन होणार आहे. सर्कलचा सेंटर O त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. RM आणि RN हे टँजेंट सेगमेंट्स आहेत. त्याच्यानंतर रेडियस ऑफ अ सर्कल 5 सेंटीमीटर दिलेली आहे म्हणजे OM 5 सेंटीमीटर, ON पण 5 सेंटीमीटर. OR इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड द लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. हे टँजेंट सेगमेंट जे आहे या टँजेंट सेगमेंटची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची. सेकंड क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे मेजर ऑफ अँगल MRO. हा जो अँगल आहे ह्या अँगलचं मेजर तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे MRO. आणि थर्ड क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे मेजर ऑफ अँगल MRN. हा मोठा जो अँगल आहे याचा मेजर विचारलेला आहे. आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ड्रॉ सेक OM अँड सेक ON. सेक OM आणि सेक ON हे आपण ड्रॉ केलेले आहे.
आता आपण सोल्युशन देणार आहोत. फर्स्ट, O इज द सेंटर ऑफ द सर्कल. क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेले आहे. फ्रॉम पॉइंट R, sec Rn and sec Rn are tangent segments touching the circle at M and N given. हा टोटल पार्ट तुम्हाला त्यांनी तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. तो आपण जसा जे तसा तिथे मी राईट केलेला आहे, लक्षात घ्या. देअरफॉर इन ट्रायंगल OMR हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल 90 चा येणार आहे. अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री. याला रिझन आलं टँजेंट थिअरम. टँजेंट थिअरमने हा अँगल आपला 90 डिग्रीचा होणार आहे. हा 90 डिग्रीचा अँगल झाल्यामुळे या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. म्हणजे राईट अँगल जो आहे त्याच्या अपोजिट साइड OR आहे, हिला म्हणतो आपण हायपोटेन्यूज. त्याचा स्क्वेअर इक्वल टू OR चा स्क्वेअर प्लस RM चा स्क्वेअर. म्हणजे OR स्क्वेअर इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर, पायथागोरस थिअरम. आता व्हॅल्यू पुट करूया. OR ची व्हॅल्यू त्यांनी 10 दिलेली. 10 चा स्क्वेअर इक्वल टू रेडियस OM आहे 5 सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर प्लस RM चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर 100 इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25 प्लस RM चा स्क्वेअर. ते 25 इकडे आणा म्हणजे मायनस होणार आहे. 100 मायनस 25 इक्वल टू RM स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन केलं 75 आलं इक्वल टू RM स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. RM स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं RM, 75चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे रूट 75. या 75चे आपण फॅक्टर पाडणार आहोत. ते आपल्याला मिळाले 25 इंटू 3. एकाचा आपल्याला स्क्वेअर रूट मिळायला पाहिजे, एका फॅक्टरचं स्क्वेअर रूट मिळायला नको. 25चं स्क्वेअर रूट आलं 5, 3चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे रूट 3. देअरफॉर RM इक्वल टू 5 रूट 3. म्हणजे RM ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 5 रूट 3 सेमी. आता ह्या R पॉइंट पासून या सर्कलला टँजेंट सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत RM आणि RN. एक्सटेरियर पार्टच्या एका पॉइंट मधून जर 2 टँजेंट सेगमेंट ड्रॉ केले तर ते इक्वल लेंथचे असतात. हा आपला थिअरम झालेला आहे. याला आपण म्हटलंय टँजेंट सेगमेंट थिअरम. टँजेंट सेगमेंट थिअरम म्हणजे हे जे टँजेंट सेगमेंट आहेत RM आणि RN त्यांची लेंथ सेम राहणार. बट RN इक्वल टू RM टँजेंट सेगमेंट थिअरम. RN तसाच इक्वल टू RM ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 रूट 3. म्हणजे RN इक्वल टू 5 रूट 3 तुम्हाला हा सेंटीमीटर तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे ते जे टँजेंट सेगमेंट आहे त्या इच टँजेंट सेगमेंटची लेंथ तुम्हाला मिळालेली आहे 5 रूट 3 सेम. सेकंड क्वेश्चन तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे मेजर ऑफ अँगल MRO. ह्या अँगलचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं. इन ट्रायंगल OMR, इकडे मी बाजूला फिगर ड्रॉ केली बघा सेपरेट. इन ट्रायंगल OMR अँगल OMR इक्वल टू 90 डिग्री. OM इक्वल टू 5 सेंटीमीटर, OR इक्वल टू 10 सेंटीमीटर हे त्यांनीच दिलेलं आहे. आणि RM इक्वल टू 5 रूट 3 सेमी तिथे आपण अगोदर मिळवलेला आहे. आता या 5चा आणि 10चा आपण जर विचार केला तर 5 10च्या हाफ आहे. म्हणजे 5 इक्वल टू 1 हाफ इंटू 10. बघा 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10 म्हणजे आपल्याला 5 5 इक्वल मिळतात. म्हणजे 5 हा 10च्या हाफ आहे. मग 5 म्हणजे कोण तर OM इक्वल टू हाफ. 10 म्हणजे कोण तर OR म्हणजे OM हा OR च्या हाफ आहे. OM हा OR च्या हाफ आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये ही साइड हायपोटेन्यूजच्या हाफ आहे. आणि असं जर असेल तर या साइडच्या अपोजिट अँगल म्हणजे हा अँगल 30 डिग्रीचा असतो. याला आपण म्हणतो कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. आणि मग बाय द कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल अँगल MRO इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे ह्या अँगलचं मेजर तुम्हाला 30 डिग्री मिळालेला आहे. हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. आता थर्ड मध्ये इन ट्रायंगल ONR. इन ट्रायंगल ONR हा ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे. ONR याच्यामध्ये अँगल ONR इक्वल टू 90 डिग्रीचा आलेला आहे. टँजेंट थिअरम. त्याच्यानंतर OM इक्वल टू 5 सेंटीमीटर ती सर्कलची रेडियस तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. OR इक्वल टू 10 सेंटीमीटर हेही त्यांनी दिलेलं आहे. आणि RN इक्वल टू 5 रूट 3 सेमी हे आपण इथे मिळवलेलं आहे. या व्हॅल्यू आपण इथे लिहिलेल्या आहेत.
पुन्हा सेम या पहिला सेकंड पार्ट जो सॉल्व्ह केलाय त्याप्रमाणेच, म्हणजे 5 व्हॅल्यू 10च्या हाफ आहे, म्हणजे 5 इक्वल टू 1/2 इंटू 10. मग 5 म्हणजे ON इक्वल टू 1/2 इंटू 10 म्हणजे OR, म्हणजे ON ची व्हॅल्यू OR च्या हाफ आहे. ON ची व्हॅल्यू OR च्या हाफ आहे. राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये ही साईड हायपोटेन्यूजच्या हाफ आहे. याचा अर्थ या साईडच्या अपोजिट अँगल म्हणजे हा अँगल 30 डिग्रीचा होणार आहे. याला आपण म्हणतो 30 डिग्री, 90 डिग्री आणि 60 डिग्रीचा कॉन्व्हर्स. देअरफॉर बाय द कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल, अँगल NRO इक्वल टू 30 डिग्री. आता आपल्याला त्यांनी अँगल फाइंड आउट करायला सांगितलाय MRN, हा मोठा अँगल. MRN म्हणजे MRO हा अँगल आणि NRO हा अँगल, या दोघांचे आपल्याला ॲडिशन करावे लागेल. हे 2 छोटे छोटे अँगल्स आहेत आणि हा मोठा अँगल आहे. हा मोठा अँगल म्हणजे या 2 छोट्या अँगलचे आपल्याला ॲडिशन करावे लागेल. याला म्हणतो आपण अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. बाय द अँगल ॲडिशन प्रॉपर्टी, अँगल MRN इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल. MRO ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बघा, इथे मिळवलेली आहे MRO 30 डिग्री आणि NRO पण 30 डिग्री, म्हणजे 30 प्लस 30 इक्वल टू 60 डिग्री, म्हणजे अँगल MRN चं मेजर तुम्हाला मिळालेलं आहे 60 डिग्री. 30 प्लस 30 इक्वल टू 60 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन 5/85. याची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो. पेज नंबर 85, क्वेश्चन नंबर 5. In figure, quadrilateral ABCD is a parallelogram. It circumscribes the circle with center T. Point E, F, G, H are touching points. If AE equal to 4.5, EB equal to 5.5, find AD. बघा, हा एक तुम्हाला पॅरलेलग्राम दिलेला आहे आणि ह्या पॅरलेलग्रामच्या ज्या 4 साईड आहेत, या 4 साईडला हे एक सर्कल टच करते इंटरनली. आणि तुम्हाला AE ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.5 आणि EB ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 5.5 आणि तुम्हाला विचारलेलं आहे AD. या AD ची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची. हा ABCD तुम्हाला पॅरलेलग्राम दिलाय, याचा अर्थ या पॅरलेलग्रामचा या एक्झाम्पलशी काहीतरी संबंध आहे. म्हणजे हा पॅरलेलग्राम आहे याचा अर्थ याच्या प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज कराव्या लागणार आहे. बघा, quadrilateral ABCD is a parallelogram given opposite sides of a parallelogram are congruent. पॅरलेलग्रामच्या अपोजिट साइड ज्या असतात त्या कॉन्ग्रंट असतात. पॅरलेलग्रामच्या अपोजिट साइड कॉन्ग्रंट असतात. देअरफॉर BC इक्वल टू AD, म्हणजे BC ची व्हॅल्यू आणि AD ची व्हॅल्यू ही सेम येणार आहे. बघा, BC ची व्हॅल्यू आणि AD ची व्हॅल्यू सेम तुम्हाला येणार आहे, म्हणजे BC इक्वल टू AD. त्याचबरोबर DC ची व्हॅल्यू आणि AB ची व्हॅल्यू सेम येणार आहे, DC इक्वल टू AB. हे झालं इक्वेशन 1, हे झालं इक्वेशन 2. पॉइंट E, F, G, H आर टचिंग पॉइंट्स. पॉइंट E, F, G, H आर टचिंग पॉइंट्स, ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेलंच आहे. देअरफॉर बाय द थिअरम ऑफ टँजेंट सेगमेंट, सर्कलला त्याच्या एक्सटेरियर पॉइंट पासून जर आपण टँजेंट सेगमेंट ड्रॉ केले तर ते इक्वल असतात. याला आपण म्हणतो टँजेंट सेगमेंट थिअरम. हा टँजेंट सेगमेंट थिअरम आपण जर इथे यूज केला तर ए पासून काढलेले टँजेंट सेगमेंट आहे बघा, AH आणि AE, या दोघांची व्हॅल्यू सेम येणार आहे. देअरफॉर AH इक्वल टू AE, AH इक्वल टू AE. त्याचबरोबर BF इक्वल टू B, BF इक्वल टू B पण येणार आहे. त्यानंतर इकडे येणार आहे तुम्हाला CF इक्वल टू CG, CF इक्वल टू CG. आणि आता D पासून काढलेले टँजेंट सेगमेंट तुम्हाला मिळणार आहे DH आणि इक्वल टू DC. बघा, AH इक्वल टू AE हे एक इक्वेशन झालं आपलं. BF इक्वल टू B हे पुढचं इक्वेशन तुम्हाला मिळालं. त्यानंतर CF इक्वल टू CG आणि DH इक्वल टू DG हे 3rd, 4th, 5th आणि 6th. आता ॲडिंग 3rd to 6th, 3rd
ते 6 पर्यंत या संख्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग ॲडिशन आपण जर केली तर इकडची ॲडिशन इकडे होणार आहे, तिकडची तिकडे, म्हणजे AH प्लस BF प्लस CF प्लस DH दिले बघा मी त्या साईडला. AH प्लस BF प्लस CF प्लस DH इक्वल टू AE प्लस BE प्लस CG प्लस DG तिकडे लिहिले बघा मी. आणि मग आता आपण काय करणार आहोत, AH आणि DH हे 2 सेगमेंट मी जवळजवळ आणतो, म्हणजे AH प्लस DH, AH प्लस DH, त्याच्यानंतर पुढे BF प्लस CF इक्वल टू AE प्लस BE प्लस CG प्लस DG. आता AH प्लस DH, BF प्लस CF, AE प्लस BE आणि CG प्लस DG यांना मी अंडरलाईन केले. AH प्लस DH, AH प्लस DH, आता या दोघांची ॲडिशन आपण जर केली A डॅश H डॅश D आहे, त्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला AD मिळणार आहे, म्हणजे AH प्लस DH इक्वल टू AD, म्हणजे या दोघांच्या जागेवर आपण AD पुट करू शकतो. प्लस BF प्लस CF, BF प्लस CF, याचा अर्थ याची ॲडिशन आली तुमची BC इक्वल टू AB प्लस AE प्लस B, AE प्लस B, या दोघांची ॲडिशन तुमची आली AB, म्हणजे याच्या जागेवर आपण AB पुट करू शकतो. प्लस CG प्लस DG, CG प्लस DG, म्हणजे आपल्याला मिळालं DC, त्याच्या जागेवर आपण DC पुट करू शकतो. म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे AD प्लस BC इक्वल टू AB प्लस DC. AD आहे तसाच, प्लस BC ची व्हॅल्यू बघा इक्वेशन 1 मध्ये BC ची व्हॅल्यू आहे AD, म्हणजे BC च्या जागेवर आपण AD पुट करू शकतो, इक्वल टू AB आहे तसाच, प्लस DC ची व्हॅल्यू आहे AB, म्हणजे DC च्या जागेवर आपण AB पुट करू शकतो. पुटिंग 1 and 2, म्हणजे 1 आणि 2 इक्वेशन आपण या ठिकाणी पुट केलेलं आहे. AD टू AD इक्वल टू AB प्लस AB टू AB, बोथ साईडला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे 2 आपण कॅन्सल करू शकतो. देअरफॉर AD इक्वल टू AB, अशा प्रकारे आपल्याला हे मिळालेलं आहे. इक्वल टू, आता AB म्हणजे काय, तर AE प्लस EB, AE प्लस EB, कारण A डॅश E डॅश B हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. AE ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेली आहे 4.5, AE ची व्हॅल्यू आहे 4.5 प्लस EB ची व्हॅल्यू आहे 5.5. आता या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची, म्हणजे 4.5 यामध्ये ॲड करायचे तुम्हाला 5.5, आणि याची ॲडिशन आपल्याला येते 10.0. बघा या ठिकाणी 4.5 प्लस 5.5, 5 प्लस 5 10, 1 कॅरी झाला, 4 आणि 5 9 आणि हा 1 10, म्हणजे 10.0. देअरफॉर AD इक्वल टू 10.0, म्हणजेच AD इक्वल टू 10, आणि अशा प्रकारे AD ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते.